नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ ज्ञानेश्वरी आणि भाग 165. भाग 165. नित्य चैतन्य स्वरूप आणि आनंद स्वरूप अशा वस्तूलाच असलेपण असे म्हणता येईल. काहीतरी आहे याला आपण नित्य असे म्हणू शकतो आणि काहीतरी आहे असे वाटते याला आपण चैतन्य म्हणू शकतो. आणि आपले जे असणेपण आहे ते सर्वांना प्रिय आहे त्याला आपण आनंद स्वरूप म्हणू शकतो. आणि या तिन्ही गोष्टीला आपण थोडक्यात असणेपण असे म्हणू शकतो. म्हणजेच काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटतच नाही व हे असे असणेपण निरंतर प्रत्येकाला हवेसेच वाटते, कारण ते नित्य आनंदमयीच असते. आपण नसावे असे या असणेपणाच्या आवडीमुळे कुणालाच वाटत नाही. याला श्री निसर्गदत्त महाराज आत्मप्रेम असे म्हणतात. थोडक्यात काहीतरी आहे हे सत, ते आहे असे वाटणे हे चित्त व असणेपणाची आवड म्हणजे आनंद असे श्री रमण महर्षी पण आपल्याला थोडक्यात समजून सांगतात. अशा वस्तूला वेदांतात परब्रह्म हे नाव देण्यात येते. याला कुणीच नाकारू शकत नाही. याचा अनुभव प्रत्येकाजवळ हा मूळचाच आहे. पण याकडे पाहिजे तितके आपले लक्ष नाही. म्हणूनच श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी श्री निसर्गदत्त महाराजांना असा उपदेश केला की ती वस्तू तूच आहेस. तूही नित्य म्हणजे सत, चैतन्य स्वरूप म्हणजे चित आणि असणेपणाच्या आनंदात मग्न असा आहे. म्हणून आत्मयाचा भाव जिही जियावया केला ठाव. तात्पर्य हा असा असणेपणाचा भाव, हा असा अगोदरपणाचा भाव ज्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले तेच खरे आत्मस्वरूपवान ठरतात. जिही जियावया केला ठाव म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय हेच ठरवले तेच खरे आत्मस्वरूपवान ठरतात. असा बोध मनात पक्का ठसला की सर्वत्र ज्ञानरूप प्रकाशाने नित्य उजळलेली पहाट उगवते. अज्ञानाची राती तमाची मिळणी दाटली. ते नाशोनी परवती करी नित्यद्वय. स्वस्वरूप ज्ञान असे नित्य आपल्या ठिकाणीच सदैव उदय पावलेले आहे. म्हणून श्री एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, ज्ञान साधावया लागी कष्टावे न लगे गा आपण. कारण हे आत्मस्वरूप प्राप्त करण्याकरता किंवा याच्याकडे लक्ष देण्याकरता किंवा हे लक्षात घेण्याकरता विशेष असे कष्ट घ्यावे लागत नाही. ज्ञान साधावया लागी कष्टावे न लगे गा आपण म्हणजेच ते सहज आहे. परब्रह्माचा सच्चिदानंद इत्यादी धर्मांनी उल्लेख करणे म्हणजे त्याच्या अंगीभूत शक्तीचेच वर्णन करणे होय. परब्रह्माचा सच्चिदानंद इत्यादी धर्मांनी उल्लेख करणे म्हणजे त्याच्या अंगभूत शक्तीचेच वर्णन करणे होय. चैतन्याचा स्वभाव हा नित्य स्फुरण पावणे असा आहे. पाण्यावर लाटा स्फुराव्यात तसे हे स्फुरण पाणी म्हणून एक असलेल्या अशा पाणीपणाच्या
म्हणजे पाणीपणाच्या एकपणाचा त्याग न करता ही अंगभूत शक्तीच अनेक तत्वाच्या भासांना कारण होते. जर अशा तऱ्हेचे स्फुरणच जर होणार नाही तर जगताचा भ्रम कशावर होणार? अविद्या आणि तिचा नाम रूपात्मक जीव जगत इत्यादी पसारा अधिष्ठान रूप अशा सदाचिदानंदात्मक अशा ब्रह्मावरच भासतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी जग नाकबूल करत नाही, तर मी ते माझ्या चेतनेत पाहतो, तसे तुम्ही मात्र पाहत नाही. म्हणूनच जग दिसते असे फक्त म्हणता येते, पण ते आहे असे मात्र म्हणता येत नाही. दृश्य एका कालमापाने दीर्घकाळ टिकेल, पण दुसऱ्या कालमापाने मात्र अगदीच अल्पकाळ टिकेल. पण कसेही केले तरी ते क्षणिकच राहील. त्याला वास्तवता खरेपणा राहणार नाही. तुमच्या सर्वांच्या बाबतीत जाणीवेचे समग्र क्षेत्र ज्याने व्यापले जाते ते मात्र माझ्या जाणीवेत फक्त कण मात्र आहे. जग म्हणजेच रूप, रस, गंध, नाद, स्पर्श याचे आपापल्या आवडीनुसारचे हवे नको असे ज्ञान. हे क्षणभरच टिकणारे आहे, पण स्मृतीमुळे ते तुम्ही व्यर्थ लांबवता, त्यामुळे ते अखंडपणे चालते असा तुमचा भ्रम होतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी स्वतः अशा स्मृतीच्या आधारे तुमच्यासारखा जगत नाही, म्हणूनच मी प्रत्येक क्षणाला जग आहे तसे म्हणजे पंचज्ञानेंद्रियाने ग्रहण केलेले ज्ञान आहे तसे त्यात काहीही आवड निवड असे न करता जाणीवेतील एक क्षणिक देखावा म्हणून मी ते पाहतो आणि पुढच्याच क्षणी पुढच्याच नवीन देखाव्याचे स्वागत करतो. अशा प्रकारे मी सर्वोच्च आत्मस्थितीत आहे. या आत्मस्थितीचे केवळ नकारात्मक शब्दांनी म्हणजे मी सध्या जे स्वतःला समजतो ते मी मुळीच नाही अशा शब्दांनीच होऊ शकते. प्रत्येक होकारात्मक व्याख्या ही स्मृतीतील केवळ माहितीच्या आधारेच असते, म्हणूनच ती आत्मस्थितीचे योग्य वर्णन करू शकत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रत्येक होकारात्मक व्याख्या ही स्मृतीतील किंवा केवळ माहितीच्या आधारावरच असते, म्हणून ती आत्मस्थितीचे योग्य वर्णन करू शकत नाही. एखाद्या वेळी ती केवळ कल्पना पण असू शकते. पुढे श्री महाराज म्हणतात, पण माझी आत्मस्थिती ही अत्यंत प्रत्यक्ष आहे, स्पष्टपणे कळणारी आहे, नित्य प्राप्त आहे, अगोदरची आहे. मी माझ्या स्वरूपात जसा आहे तसाच आहे आणि सध्याच आहे, याच ठिकाणी आहे. मी कालातीतपणे म्हणजेच अजन्मा, मी कालातीतपणे म्हणजेच अजन्मा म्हणजे आत्ताच्या आत्ताच आहे. माझे जग तुमच्या जगासारखे आहे असे म्हणण्याकरता तुमच्याजवळ कोणत्याच कारणाचा आधार नाही. माझे जग आहे तसेच आहे, किंबहुना जसे असायला हवे अगदी तसेच आहे. तुमच्यासारख्या माझ्या जगात संसार रूपी केरकचरा मुळीच नाही. तुमचे जग तुम्हाला परके वाटते, विसंवादी वाटते, कारण कल्पना ह्या सारख्या बदलत राहतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जगाचीच भीती वाटते. पण माझ्या जगात मी स्वगृही असल्यामुळे अगदी आरामात आहे. या स्थितीचे वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारे करतात. हा होजी अवधारा, हा होजी अवधारा, भला केर फेडिला संसारा, भला केर फेडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. आज मी आईच्या
जठर रूपी लाक्षागृहातून मुक्त झालो. मुक्त झालो म्हणजे पूर्वीसारखा अजन्मा झालो. मी अविनाशी सच्चिदानंद स्वरूप आहे हे विसरल्यामुळे, केवळ आणि केवळ अज्ञानामुळे मी माझा जन्म झाला हा असा खोटा अनुभव घेत होतो. पण आता माझ्या पांच भौतिक शरीराविषयी, देहाविषयी मला काही एक करायचे नाही. पण आज मी लौकिक असा जन्म घेतला होता, त्या बाबतीत मी अजन्मा आहे. पण आज मी सच्चिदानंद रूप अशा नव्या देहाने जन्म घेतला आहे. आता मला तुमचे ते जन्म मरण राहिले नाही. जी जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा पाहिले. जीवितहानी चढले आवडे तैसे, म्हणजे अजन्माचा जणू मी आज जन्म पाहिला व आता अनंत काळाचे आयुष्य वाट्याला आले. तात्पर्य, मी जन्म मरण रहित अविनाशी स्वरूप झालो, जणू मी स्वगृहीच आलो. श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, तात्पर्य हे की मी अशा या वास्तव जगात आहे, पण तुमचे जग केवळ काल्पनिक आहे. ते तुमच्या बाहेर आहे. तुम्ही जगात आहात अशी तुमची ठाम समजूत आहे. म्हणजे ही कल्पना तुम्हीच केली आहे. तुमचे जग वैयक्तिक, खाजगी, बंदिस्त, अतिपरिचित असे तुम्हाला अतिपरिचित तुम्हालाच आहे. ते तुम्हालाच परिचित झाले आहे. ते केवळ आणि केवळ तुमचेच आहे. त्यात आणखी कुणी प्रवेश करूच शकत नाही. तुमच्याप्रमाणे ते तुमच्या जगात पाहू ऐकू शकत नाही. तुमच्या भावभावना ते अनुभवू शकत नाही. तुमच्या विचाराप्रमाणे ते तुमच्या जगाविषयी विचार जो आहे तो करू शकत नाही. तुमच्या जगात तुम्ही अगदी एकाकी आहात. तुमच्या या जागृत अवस्थेत पण असलेल्या तुमच्या स्वप्नात तुम्ही बंदिस्त आहात. तुम्ही हे जागृत अवस्थेत पाहणारे स्वप्न आहे आणि त्या स्वप्नात तुम्ही बंदिस्त आहात व त्यालाच तुम्ही चुकीने जीवन म्हणता. पण माझे जग मात्र निराळे मोकळे मोकळे आहे. पण माझे जग मात्र मोकळे मोकळे आहे, सर्वसामान्य आहे. त्यात सर्वांना प्रवेश आहे. पण एखादा विरळाच इथे येतो. त्यात मीच भरलेला आहे. मीच ऐकतो, मीच बोलतो. विडी ओढणे अशी एखादी कृती करतो असे तुम्हाला वाटते. मी विडी ओढतो अशी एखादी कृती करतो असे तुम्हाला वाटते. पण माझ्या दृष्टीने ते केवळ घडत आहे. माझ्या दृष्टीने ते केवळ घडते एवढेच. जसे पचन होणे, घाम होणे, घाम घेणे, घामाघूम होणे, लघवी होणे जसे आपोआप घडते तसे पण हे घडणे आहे. पण देहाच्या ठिकाणी त्याच्या स्वभाव धर्माने म्हणजे जन्म जरा मृत्यू या धर्माने वागत असल्यामुळे देहबुद्धीच अशा गोष्टीकडे लक्ष पुरवते व मला त्यापासून पूर्णतः वगळते. जसे आपल्याला दाढी मिशा कशा वाढतील याची अजिबात चिंता नसते, तशी मला माझ्या कोणत्याच कृतीबद्दल काहीही चिंता नाही, काहीही खेद नाही. या गोष्टी केवळ घडतात, घडविल्या जात नाहीत. त्याचा माझ्याशी काही एक संबंध नाही, कारण माझ्या जगात काहीच काही बिघडत नाही आणि माझ्या जगात काहीच काही घडत पण नाही. नमस्कार. नमस्कार. श्री